आता आपण 90 ते 100 या अंकांचा वर्ग कसा सोप्या पद्धतीने काढता येईल आपण ते बघूया. ठीक आहे, याला मी थोडंसं वर सरकून देतो. 90 ते 91 बघू आता आपण. बघा, नेहमीप्रमाणे मी तुम्हाला एक लिहून देतो. 90 आता यामध्ये तुम्ही पटापट कुठल्या अंकांचा वर्ग काढू शकतात. तर 90 एक आहे, 91 एक आहे, ट्रिकनुसार 95 आहे आणि 100 आहे. बरोबर आहे. 90चा काढून घेतला आपण ते किती येईल. 1 0 आहे म्हणून त्याच्या इथे डबल शून्य घेत असतो आपण. जेवढे आहेत त्याचे डबल घ्यायचे. ठीक आहे. उरला कोणता अंक 9. 9चा वर्ग 81. बरोबर आहे. 95चा 91चा काढून घेऊ आपण. 91चा बघा, एकक स्थानी 1 घेतला. 9 दुने 18, उरलेल्या अंकाचा डबल घेतो आपण. 9 दुने 18, हातचा आला 1. ठीक आहे. 9चा वर्ग 81 आणि हा हातचा आलेला 1 मिळून झाले 82. ते आपण इथे लिहूया. बरोबर. पुढे 95चा वर्ग, एकक स्थानी 5 आहे म्हणून इथे आपण 25 लिहितो. आणि परत 9चा जो अंक आहे त्याच्या पुढच्या अंकासोबत त्याचा गुणाकार म्हणजे किती. 9 गुणिले 10, 90. ओके. 100चा वर्ग करू शकतो आपण. जेवढे इथे शून्य आहेत त्याच्या डबल शून्य आपण पुढे घेतो म्हणजे किती होतील. 4 शून्य. आणि 1चा वर्ग 1. थोडं साईडला लिहून घेऊ आपण. आणि 1चा वर्ग हा 1. हा झाला 100चा वर्ग. ठीक आहे. जरी तुम्हाला इथे 81 आणि 82 ही पुढचा अंक दिसत असला पण इथे डायरेक्ट 90 आहे. बरोबर आहे. आणि कसं आहे ते 82 पासून 83, 84, 85 असं करत गेलो तर 90 पर्यंत नाही पोहोचत. पण जर का 2-2च्या गॅपने ठेवून गेलं तर पोहोचू शकतो. ठीक आहे. पण आता आपण एक साईडवाली जी लाईन आहे ती बघूया कशी आहेत. बघा, इथे 2 शून्य म्हणजे 100चा वर्ग असू शकतो किंवा 0चा असू शकतो. पण त्याच्यानंतरचा अंक कोणता दिलेला आपल्याला 81 म्हणजे कोणाचा वर्ग आहे हा 9चा वर्ग. आणि त्याच्यानंतर इथे खाली दिसते आपल्याला 25 म्हणजे 5चा वर्ग. 9 पासून ते 5चा वर्ग म्हणजे लाईन कशी आहे उलटी लावलेली आहे त्यांनी. तर आपण आधीच उलटे वर्ग लिहून घेऊया. ठीक आहे. इथे 9चा वर्ग आहे, इथे मी 8चा वर्ग लिहिला 92 साठी. 93 साठी 7चा वर्ग लिहितो. 6चा, 5चा इथं दिसतोय 4, 3, 2 आणि हा 1. बरोबर आहे. आता बघा, इथे 82 दिसतंय तुम्हाला. 2 अंक सोडून पुढचा जायचं म्हणजे किती 84. बरोबर. इथे 86, 88. बरोबर आलंय का 90 आलंय. करेक्ट आहे. आता पुढे इथे किती 92, 94, 96, 98 आणि हा इथे 100. बरोबर आहे. तर चल, एवढं झालंय. आता आपण पुढच्या भागामध्ये वर्गमूळ कसं काढायचं ते बघूया. धन्यवाद.